आपण पाहत आहात सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, तुमच्या हक्काचा निडर सम्राट. संपादक दीपक आढाव. मुंबईतील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी अन्य व प्लास्टिकचा कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करा असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महापालिकेला दिलेत. सातत्यानं अशा कृती करणाऱ्या नागरिकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे केवळ महानगरपालिकेच्या यंत्रणेवरच अतिरिक्त ताण येत नाही, तर पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत आहे. त्यामुळे कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि महानगरपालिका व कायदा अंमलबजावणी यंत्रणेद्वारे कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे हाच यावर एकमेव प्रभावी उपाय आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने कांजूरमार्ग कचराभूमीवरून सतत येणारी दुर्गंधी आणि वायू उत्सर्जनाशी संबंधित विविध याचिकांवरील सुनावणीच्या निमित्ताने उपरोक्त आदेश दिले. ही समस्या शहरातील नागरिकांनीच ओढावून घेतली असून नागरिक मूलभूत नागरी अपेक्षांचे पालन करण्याबाबत बेपर्वा आणि निष्काळजी आहेत. त्यामुळे तळागाळाच्या पातळीवर कठोर कारवाई केल्याशिवाय महापालिकेला अशा समस्येचा सामना करत राहावा लागेल, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. समुद्रात टाकलेले प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढिगारे पावसाळ्यात वाहून पुन्हा किनाऱ्यावर येतात, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. दाट लोकवस्तीच्या उपनगरांमधून जाणाऱ्या मोठ्या उघड्या गटारांमध्ये घनकचरा आणि प्लास्टिकचे साहित्य नियमितपणे टाकले जाते आणि हा कचरा अखेरीस समुद्रात जाऊन मिळतो. समुद्राच्या तळाशी किती कचरा पडून आहे आणि त्यामुळे सागरी जीवनाचे किती प्रदूषण होत आहे याचा अंदाज लावणेही कठीण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. तसेच गटारे झाकलेली असावीत आणि त्याचा लहान कचरा डेपो होण्यापासून रोखण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका विभाग अधिकाऱ्यांना दिले. हे रोखले नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील असा इशारा देखील न्यायालयाने यावेळी दिलाय. नागरिकांनी स्वतः शिस्त पाळण्याची हीच योग्य वेळ आहे. नागरी मूल्याची योग्य जोपासना करून अशी शिस्त आणता येईल. समाजाप्रती प्रत्येक नागरिकांचे हे मूलभूत कर्तव्य आहे आणि पर्यावरण व परिसंस्थेच्या संरक्षणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही न्यायालयाने म्हटलंय.